हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज आहे अंगारकी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. वैभव ऑफिसची तयारी करत आहे आणि अन्वी अजून झोपली आहे, तर तिला उठवायचं आहे. बाहेर खूप छान वातावरण झालं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. आज थोडं मला बाहेर जायचं आहे. वैभवने एक काम दिलंय, तर ते करायचं आहे, तर ते मी तुम्हाला शेअर करेलच. आणि आल्यावर खूप कामं आहेत. आज अंगारकी असल्यामुळे मोदक सुद्धा बनवायचे आहेत, तर व्हिडिओ पाहण्यासाठी टू कंटिन्यू. मी आत्ताच आलेली आहे इथे फ्लॅटवर. तर काल खूप पाऊस पडला, तर त्यामुळे वैभव बोलला की एकदा जाऊन चेक कर, कुठे घरात पाणी वगैरे शिरलं नाही ना, बाल्कनीतून येऊ शकतं, त्यामुळे ते एकदा जाऊन चेक कर तू. आणि आपलं आता इथेच फर्निचरचं काम चालू झालं आहे ना, मग ते प्लायसुद्धा आलेले आहेत, तर ते डॅमेज नको व्हायला, त्यामुळे मी इथे आलेली आहे. पण पाहते तर काय, थांबा मी तुम्हाला दाखवते. इथे सर्व प्लाय आलेले आहेत. फर्निचरचं काम चालू झालेलं आहे ना, तर हे प्लाय पाण्याने भिजू शकतात, त्यामुळे मी इथेच चेक करायला आली आहे की इथे कुठे पाणी नाही ना आलं म्हणून. आतमध्ये आलं असतं तर पाणी आतमध्ये आलं असतं तर हे प्लाय भिजले असते. पण आल्यावर पाहते तर इथे कुठे पाणीच नाही आहे. मे बी ते सुकलं सुद्धा असेल. आज खूप ऊन आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मी तिन्ही बाल्कनी चेक केले, पण पाणी कुठेच नाही आहे, ते सुकलंच असेल. हा इथे सर्व कचरा करून ठेवला आहे त्या वर्कर्स लोकांनी. मी तिसरीसुद्धा बाल्कनी दाखवते मी तुम्हाला. तिथे सुद्धा काहीच पाणी नाही आहे. ही समोर पाहताय ना, ही समोर पाहताय ना, ती अन्वीची स्कूल आहे. स्कूल जवळ असल्यामुळेच आम्ही हा फ्लॅट घेतला आहे तिच्यासाठी, जवळच. वैभवशी आता मी फोनवर बोलून घेते की त्याला एकदाच सांगते की काहीच नाही, पाणी काहीच आलं नाही आहे घरात. तर त्याने माझं सकाळपासून डोकं खाल्लेलं की जा लवकर पाणी बघून ये, एकदा चेक करून ये घरात. खूप सकाळपासून नुसता डोकं खात होता जा लवकर म्हणून. तर मी आली आहे तर काहीच पाणी नाही. त्याच्याशी एकदा बोलून घेते फोनवर. त्याने खूप टेन्शन घेतलेलं की खूप पाणी आलं असेल, कारण की काल खूप पाऊस पडला, खूप म्हणजे खूप पाऊस पडला इथे. तर तो थोडं घाबरलेला, कारण की एवढे प्लाय आले आहेत ना, तर ते डॅमेज नको व्हायला, त्याची त्याला काळजी होती. चला तर मी एकदा फोनवर बोलून घेते. आता अन्वीची स्कूलसुद्धा सुटेल, 1:45 आय थिंक झाले आहेत, तर तिची स्कूल सुटेल, तर तिलासुद्धा घेऊन येते मग. आणि मग डायरेक्ट घरीच जाते तिला घेऊन स्कूलमधून. आणि मी आत्ताच आलो आहोत स्कूलमधून, तिला घेऊन आली आहे मी. आणि आता पोचलो आहोत घरी. इथे मी शेवग्याच्या शेंग्यांची आमटी केलेली आहे आणि इथे अन्वीच्या आजीनी घावणे बनवलेत, तर ते आता अन्वीला देते मी खायला. अन्वी इथे जेवायला बसली आहे. रिमोट घेऊन जेवायला बसते ती नेहमी. तर ती आता जेवून घेते, तोपर्यंत मी दळण करून घेते. माझं दळण करायचं राहिलं आहे, तर ते दळण करून घेते मी. आता मी दळण करून घेते. मी इथे घरच्या घरीच दळण करून घेते. थांबा मी तुम्हाला दाखवते आटा चक्की आमची. ही आहे आमची आटा चक्की. सर्व दळणे मी यातच करून घेते नेहमी. बाहेर कुठे जात नाही दळायला, सर्व यातच दळून घेते. यात सर्व प्रकारचे दळण करून होते. ही आटा चक्की आम्ही लॉकडाऊनमध्ये घेतली होती, तेव्हा कुठे बाहेर पडता येत नव्हता आणि घरच्या घरी दळण दळण्यासाठी ही आटा चक्की घेतली होती. थांबा मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवते मी कसे दळण करते. ही आहे अशा प्रकारे ही चक्की आहे. तर यात इथून धान्य टाकले जाते आणि हे त्याचे ब्लेड्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स आहेत. बारीक किंवा जाड असे दळण पाहिजे असतील तर तशा प्रकारचे हे ब्लेड्स असतात. तर इथे धान्य टाकले जाते आणि या डोअरमध्ये
हे अशा प्रकारे ओपन करून इथे एक भांडं असतं, तर त्यात ते दळण होऊन पडत असतं. मी आता करून घेते माझं दळण. इथे दळण करायला ठेवलंय, तोपर्यंत मी घरची कामं करून घेते. आवाज खूप येतोय ना. चला तर मग आतमध्ये मी आता कामं करून घेते. अन्वीचं आता जेवून झालेलं आहे. ती आता इथे अभ्यास करायला बसलीये ना बाबू. कर 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 अभ्यास. हा, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. तर अन्वीसाठी मी इथे नाश्ता बनवते. आज घरात सर्वांचा उपवास असल्यामुळे जास्त जेवण बनवले नव्हते. अन्वीने स्कूलमधून आल्यावर फक्त घावणे आणि आमटीच खाल्ली होती. तर तिला भूक लागली असेल म्हणून मी इथे तिच्यासाठी उडदाच्या डाळीची भजी आणि सांबार करणार आहे. ही साबुदाणा खिचडी आम्ही दुपारी आमच्यासाठी बनवलेली होती. तर अन्वीला साबुदाणा खिचडी खूप आवडते म्हणून मी तिच्यासाठी थोडी ठेवलेली होती, तर तीही तिला देते. तर अशा प्रकारे अन्वीचा नाश्ता तयार झाला आहे.